नमस्कार मित्रांनो, आता आलो शिर्डी साईबाबाला दर्शन घेण्यासाठी। ही कार घेऊन आलो मी मित्राची, तो मित्र पण आला जोडीला आणि आम्ही रात्रभर गाडी चालवून आणली। मी रात्री 11 वाजता निघालो वसईवरून आणि आता पोहोचलोय बघा। सकाळचे 4:30 वाजले, 4:24 आणि आता आम्ही दर्शनाला जाणार। दर्शन करून मग परत वसईला। आमचा प्रवास एकदम सुखद झाला। आम्ही 2-4 जागेवर थांबत आलो आणि एकदम फ्रेश झालो। आता बघूया पुढे जाऊन काय होतं। दर्शनाला गर्दी तर दिसत नाही। स्वप्नील खोपकरच्या जोडीला आलोय। आता सध्या गाडी पार्किंगला लावली बघा। पार्किंगमध्ये गाडी उभी केली आणि इकडे पार्किंगचे 100 रुपये घेतात आणि हे एकदम मंदिराच्या जवळच आहे। एकदम पार्किंग आमची मंदिराच्या जवळच आहे, 2 मिनिटाच्या अंतरावर। 7:40 झाले। सकाळी लवकर येऊन आम्ही दर्शनाला गेलो आणि दर्शन आम्हाला मिळालं। एक अर्धा पाऊण तासामध्ये दर्शन मिळालं आणि आम्ही दर्शन घेऊन परत आलो। ॲक्च्युली आतमध्ये मोबाईल अलाउड नाही। हा, ॲक्च्युली देवळामध्ये काय मोबाईल अलाउड नाही आहे आणि आतमध्ये घेऊन पण जाऊ देत नाही। आणि नेलं आणि पकडलं तर ओरडतात ते लोक आणि परत पाठवतात मोबाईल ठेवायला। म्हणून आतमध्ये काय शूट करता आलं नाही आणि ते अलाउड पण नाही। आणि आतमध्ये गेल्यावर ते सर्व द्वारकामाई वगैरे गणपती बाप्पाचे सर्वांचं दर्शन घेतलं, पण आम्ही मोबाईल नेला नव्हता। आणि आता परत येऊन गाडी धरून व्हिडिओ काढतो बघा। आता आम्ही इकडनं आता प्रसादालयाकडे जाणार आहोत, प्रसाद घेणार आहोत। प्रसाद भूक पण लागले, सकाळी सकाळी चहा नाश्ता करावा। आता खूप बरं वाटलं दर्शन घेऊन शिर्डी साईबाबाचा आणि मन पण एकदम प्रफुल्लित झाले आणि भरपूर आनंद झाला दर्शन घेऊन। आता माझा कमीत कमी 6वी-7वी वेळ आहे। मित्राच्या जोडीला आलो आहे आणि परत मला यायचं आहे। मला वाटते पुढच्या हप्त्यामध्ये येणार। श्री शिर्डी साईबाबा समाधी मंदिर समोरच बघा। शिर्डी साईबाबा दर्शन रांगेकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि आम्ही आता चाललो आहे नाश्ता काउंटरकडे। तिकडे पॅकेट मिळतो पुरी भाजीचं आणि तो पॅकेट आम्ही आणायला चाललो आहे। बघूया गर्दी असेल तर नाही आणायला भेटणार बघा। बघूया भेटतो का। गर्दी तर भरपूर असेल। आम्हाला दर्शनासाठी तर तेवढी गर्दी मिळाली नाही, पण आज संडे असल्या कारणाने पब्लिक वाढले बघा। पब्लिक वाढले, हळूहळू पब्लिक वाढले। बघा किती भक्तिमय वातावरण आहे। मी सगळीकडे हे बघा, पब्लिकच पब्लिक, पूर्ण मंडळी आहे तिकडे जे साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी आले। आम्ही पण चाललो आता फूड काउंटरकडे। तिकडे आपल्याला पॅकेट मिळते जेवणाचं, ते पॅकेट आम्ही आणायला चाललो। बघूया गर्दी किती आहे। गर्दी नसेल तर आम्ही घेऊन येतो बघा। दर्शन इकडे जाण्यासाठी इकडे बघा पेरू मिळत आहेत। 100 रुपये वाटा आहे, फ्रेश। इतर घेतला 100 रुपये वाट्याने पेरू। 5-6 पेरू दिले। एका वाट्यामध्ये एक एक्स्ट्रा टाकून दिलं त्याने। 100 रुपये फूड काउंटर। चला तर मित्रांनो, हे बघा पॅकेट जेवणाचं पॅकेट 8:30 वाजता चालू होणार आहे। आणि इकडे बघा लाडू काउंटर आहे। 20 रुपये पॅकेट देतात आणि तुम्ही पाहिजे तेवढं घेऊ शकता। आणि एका पॅकेटमध्ये 2 असतात। 8:30 पर्यंत चालू होणार म्हणजे आता 8 वाजले आणि अर्धा तास थांबण्यापेक्षा आम्ही कुठेतरी पुढे नाश्ता घेणार। आणि तिकडे प्रसादालय आहे, तिकडे फ्रीमध्ये जेवण मिळतं आणि ते 10 वाजता चालू होतं। अहमदनगर, शनी शिंगणापूर। दादा कुठे जायचंय? शनी शिंगणापूर, गोवा, सिंगापूर। टेम्पोने जायला लागेल। टेम्पो वसईला आहे। हा माझा भाऊ स्वप्नील खोपकर, जिगरी, आपला जिगरी।
जेवढे पण ट्रिप केलेले आहेत मी, जिकडे पण फिरलोय या माझ्या भावाबरोबर. आणि आमचा भाऊ दिलदार या बाकी सगळं समंदर आहे. चला तर मित्रांनो, आता गाडीजवळ आलो आम्ही. आता आम्हाला नाश्ता करायचा आणि ते पण विठ्ठल कामातला. आता तुमचा भाऊ ड्राईव्ह करेल, कारण रात्रभर गाडी चालवली, परत मीच चालवणार. किया सेल्टॉस, स्वप्नील खोपकरची किया सेल्टॉस. तर मित्रांनो, आता आलोय आम्ही विठ्ठल कामत, शिर्डीला विठ्ठल कामतच्या तिकडे नाश्ता करायला. बघा इकडे विठ्ठल कामत. आता इकडे आम्ही वडा उसल खाणार आहे. विठ्ठल कामत वडा उसल, या मीच दिसतोय. मित्रांनो, आता ऑर्डर दिला आहे वडा उसल, आणि आम्ही वडा उसल मागवला. तेव्हा वडा उसल मी खाल्लं आहे, मला भरपूर आवडतो वडा उसल, आणि इकडचं भरपूर टेस्टी आयटम होतं, आणि टेस्ट पण एकदम मस्त आहे, भारी. तर मित्रांनो, आता आपला उसल मिसल आला, मला वडा आला, तर वडा खाणार, मग बघा उसल मिसल. मेरा किधर आहे? भूक लगाय बाय. रागवलंय का माझ्यावर रागवला का रे बाबा? तुम लोग करो, चालू करो, मैं आते तो करता हूँ. तुम लोग के पास आला माझा उत्साह, बडा उत्साह, बडा मस्त. धन्यवाद. बघा बडा उत्साह आला, या खायला मित्रांनो. तर मित्रांनो, आमचा नाश्ता झालेला इकडे मस्त दाबून खाल्ला एकदम. चला तर मित्रांनो, आमचा नाश्ता झाला. चला निघूया. नाश्ता वगैरे झाला आमचा, आता आम्ही निघतोय. विठ्ठल कामत उसल मिसल पाव भरपूर खाल्ला आम्ही, नाश्ता भरपूर झाला. कॅश काउंटर. तर मित्रांनो, 790चा बिल झाला बघा. किती? 790चं बिल आला. उसल मिसल पाव, वडा उसल खाल्लं सर्व. एक मेंदू वडा खाल्ला, जाम भारी मजा आली. आता निघतो इकडनं विठ्ठल कामत. समृद्धी महामार्ग स्टार्ट झाला आहे.
तर मित्रांनो, आता समृद्धी एक्सप्रेस संपला. आम्ही एक्झिट झालो समृद्धी एक्सप्रेसवरून आणि आता नाशिक मुंबई एक्सप्रेस लागला. हा थोडा खराबच आहे रस्ता, टोल रस्ता आहे, पण तरी पण थोडा खराब. आणि आम्ही इकडे स्पाइस डेला प्युअर व्हेज हॉटेलला उभे आहेत. बघा केवढं मोठं हॉटेल आहे. त्या हॉटेलला आम्ही थोडं चहा नाश्ता करण्यासाठी उभे आहोत आणि आम्ही आता निघणार आहेत 5 मिनिटात. पाऊस पण पडतोय. हे मला ड्राईव्ह करायचे इगतपुरीवरून. आता मी घेतोय, मी चालवणार आता. अरे एक नींद. आता गाडी तुमचा भाऊ चालवतोय आणि बघा कचरा घाटाला पाऊस केवढा आहे. धुके पण पसरलेले आहेत. बारिश. पाऊस गेला, दव पण गेले, दिसत नाही. चला घाट उतरतो आता मी. एक नंबर घाट आहे लेकिन सारा. हो हो, मक्के खायला या. सर्व पब्लिक थांबले तिकडे मक्के खाण्याला. तर मित्रांनो, तासभर झाला मी आलोय घरी. आमच्या घरी तर नाही, साडूच्या घरी आलोय, आमच्या दादाच्या घरी. शिर्डीवरून आलो. प्रवास एकदम मस्त झाला. तिकडे शिर्डी देवस्थानामध्ये तर एंट्री नाही मोबाईलचा. आम्ही मोबाईल गाडीमध्ये ठेवलेला, तर मी आतमधलं काहीच शूट करू शकलो नाही. मी येताना तलकामत वगैरे ते नाश्ता जेवलं. आम्ही मिसळपाव खाल्ली, वडा मिसळ खाल्लं, ते शूट केलं. आणि रस्त्यामध्ये जागोजागी ग्रीनरी व्यवस्थित होती, मस्त वाटत होती. वातावरण एकदम थंड होतं, धुके पण पडलेले. ते सर्व शूट केलं आणि तासभर झालं मी घरी आलो साडूच्या आमच्या. मी बसलोय, झोपलोय, कारण तासभर झालं. आंघोळ केली, आंघोळ करून थोडा नाश्ता केला, जेवलं नंतर. आता बघा ही आमची छोटी, बघा ही आमची दीदी सतवते बघा, सतवते, भरपूर परेशान करते बघा. ही आमची दीदी. भरपूर प्रसादमध्ये लाडू घेतले मी, 10 पॅकेट लाडू घेतले. आता मित्रमंडळींना देतो प्रसाद. आणि पेरू पण आणले तिकडून. हे बघा सतवते बघा, पेरू पण घेतले तिकडनं खायला. आणि हे लोक ती खाल्ली पण पेरू आणि संपवले पण पेरू. आणि घेतलं भरपूर वस्तू, खेळणे वगैरे पोरांसाठी. तर चला मित्रांनो, भेटूया उद्या नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. व्हिडिओ संपवतो इकडेच. जय हिंद, जय भारत.